विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एल-एल-बी 3 इयर आणि बी-एड याच्या हॉल तिकीटच्या डेट्स आता समोर आलेल्या आहेत. मित्रांनो, विविध कोर्सेसच्या एकूण 7 कोर्सेस हायर एज्युकेशन याच्या एक्झाम्स 27 तारखेपासून सुरू होत आहेत आणि या विषयीचं हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं आणि हॉल तिकीट केव्हा तुम्हाला डाउनलोड करता येईल याविषयीची माहिती एक ऑफिशियल नोटीसद्वारे सीईटी सेलनी डिक्लेअर केलेली आहे. आणि आपलं एल-एल-बी 3 इयरचं हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड आपल्याला केव्हा भेटेल याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या या ऑफिशियल वेबसाईटला येतो तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं स्क्रोल डाऊन करून गेल्यानंतर ऑल सीईटीज मी थोडंसं झूम करून घेतोय. ऑल सीईटीज नोटीस डाउनलोडिंग सीईटी 2026 हॉल तिकीट हे ऑप्शन दिसतंय. तर हे आपल्याला ओपन करायचंय आणि याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर इथं इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे डाउनलोडिंग ऑफ सीईटी 2026 हॉल तिकीट. The state common entrance test cell hereby informs all candidates and parents that the common entrance tests म्हणजे CET for admission to various undergraduate and postgraduate professional courses for the academic year 2026-27 will be conducted during the period 24 March 2026 to 16 May 2026. तर महाराष्ट्र सीईटी सेल तर्फे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल कोर्सेस साठी अकॅडमिक इयर 2026-27 साठी 24 मार्च पासून ते 16 मे 2026 या वेळेमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे. द फायनल एक्झामिनेशन शेड्यूल ऑलरेडी आता आपल्याला पब्लिश झालेला आहे. त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता काय होणार आहे बघा की फॉलोइंग द अनाउन्समेंट ऑफ द एक्झामिनेशन डेट्स the provisional hall ticket, that means exam city intimation slip, is being released by the CET cell. This document will contain information regarding the city in which the candidate's examination center will be located. आता थोडासा चेंज याच्यामध्ये झालेला आहे. आपल्याला डायरेक्टली हॉल तिकीट मिळण्यापूर्वी काही दिवस अगोदर प्रोव्हिजनल हॉल तिकीट येणार आहे. म्हणजेच काय असणार त्याच्यामध्ये तुमचा नंबर कुठल्या कॉलेजमध्ये आलेला आहे हे समजणार नाहीये, परंतु कोणत्या सिटीमध्ये आलेला आहे आणि तो कुठल्या दिवशी आलेला आहे तर ते तुम्हाला एक्झाम डेट ही समजणार आहे. एल-एल-बी 3 इयर जर पाहिला आपण तर 1 आणि 2 एप्रिल या दोन दिवशी आहे आणि तुमचा नंबर जर पुण्याला आला असेल तर तुम्हाला त्यानुसार पुणे सिटी जर माहिती झाली तर तुम्हाला तिथं रिझर्वेशन करता येईल आणि त्यासाठी ऍडव्हान्स मध्ये एक 6-7 दिवस अगोदर तुम्हाला तुमच्या एक्झाम सिटीचं आणि एक्झामची डेट ही माहिती होणार आहे. आणि त्यानंतर काय म्हणलं बघा, कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज्ड टू नोट दॅट द एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप is preliminary document intended only to inform candidates about the city of their examination center. The final admit card will be made available in candidates login approximately 3 to 4 days prior to the respective CET examination dates. आणि हे जे आपलं एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप असणार आहे ही काय असणार आहे की प्रिलिमिनरी डॉक्युमेंट असणार आहे, हे फायनल असणार आहे. मग फायनल ऍडमिट कार्ड केव्हा भेटणार आहे तर 3 ते 4 दिवस अगोदर जी तुमची कुठली एक्झाम असेल त्या एक्झाम डेटच्या 4 दिवस अगोदर तुम्हाला तुमचं फायनल हॉल तिकीट, मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं टायमिंग किती वाजताचा असणार आहे, त्याचबरोबर एक्झामची डेट आणि एक्झाम प्रत्यक्षपणे कुठल्या कॉलेजमध्ये तुमची होणार आहे ही सर्व माहिती 4 दिवस अगोदर भेटणार आहे. आणि म्हणून आपली एल-एल-बी 3 इयरची एक्झाम जी आहे ती एप्रिल महिन्यामध्ये आहे. तर आता आपल्याला 27 मार्च 26 किंवा 27 मार्च या दिवशी फायनल ऍडमिट कार्ड आपलं फायनल हॉल तिकीट हे भेटणार आहे. त्याचबरोबर बीएड ची जी एक्झाम आहे 27 पासून सुरू होते तर 23 किंवा 24 या दिवशी तुम्हाला मार्च या दिवशी तुम्हाला त्याचे ऍडमिट कार्ड भेटून जातील. मित्रांनो, जसं हे ऍडमिट कार्ड हॉल तिकीट पब्लिश होतील तर तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे आणि अवेलेबल झाले असतील तर तुम्हाला त्या पद्धतीचा मेल किंवा टेक्स्ट मेसेज देखील येणार आहे की तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि जरी तुम्हाला मेसेज नाही आला तर कशा प्रकारे ते डाउनलोड करायचं आहे, केव्हा करायचं आहे, काय काय त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन असणार आहेत
याविषयीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे भेटत राहील. त्यासाठी चॅनलला आणखीन लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.